हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास गोल्डन ग्रामर बुक 1 लेसन नंबर 26 डिस्क्रायबिंग वर्ड्स. चला तर डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजेच काय हे आपण समजून घेऊया. तर पिक्चर्स मध्ये आपल्याला फ्लावर्स, बर्ड्स, प्लेट्स आणि बायसिकलचे चित्र देण्यात आलेले आहे. तर तो जो बर्ड आहे तो बर्ड कुठल्या कलरचा आहे? ब्राऊन रंगाचा आहे. तर इथं काय म्हणलेलं आहे? अ ब्राऊन बर्ड्स. फ्लावर्स देण्यात आलेले आहेत. फ्लावर्स कसे आहेत? प्रिटी आहेत. काय आहेत? प्रिटी आहेत. प्लेट दाखवण्यात आलेला आहे. तर प्लेट कसा आहे? एम्प्टी आहे. ॲन एम्प्टी प्लेट. बायसिकल दाखवण्यात आलेला आहे. तर बायसिकल कसं आहे? न्यू आहे. काय आहे? नवीन आहे. तर काय म्हणलेलं आहे इथं? अ न्यू बायसिकल. तर डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच काय सांगण्यात आलेलं आहे पहा. डिस्क्रायबिंग वर्ड्स टेल अस समथिंग मोर अबाउट पीपल, प्लेसेस, एनिमल्स और अ थिंग. तर डिस्क्रायबिंग वर्ड हा जो असतो आपल्याला पीपल्स बद्दल, व्यक्तींबद्दल, माणसांबद्दल किंवा ठिकाणाबद्दल किंवा प्राण्यांबद्दल किंवा दुसऱ्या वस्तूंबद्दल त्यांच्याबद्दल भरपूर अशी माहिती देत असतो, डिस्क्राईब करत असतो, त्या वस्तूंबद्दल आपल्याला वर्णन करत असतो. तर त्यालाच येथे डिस्क्रायबिंग वर्ड असं म्हटलेलं आहे. द वर्ड्स आर ब्राऊन. तर या पिक्चर मध्ये ब्राऊन जो आहे, प्रिटी जो आहे, एम्प्टी जो आहे आणि न्यू जो आहे, हे सगळे काय आलेले आहेत? डिस्क्रायबिंग वर्ड झालेले आहेत. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. अंडरलाईन द डिस्क्रायबिंग वर्ड्स अँड सर्कल द नेमिंग वर्ड्स इन द फॉलोइंग. तर येथे डिस्क्रायबिंग वर्ड्सला अंडरलाईन करा म्हणलेलं आहे आणि नेमिंग वर्ड्स म्हणजेच काय? नावांना काय करा म्हणलेलं आहे? सर्कल करा म्हटलेलं आहे. एक ऑलरेडी एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. अ वाईज आउल. अ वाईज म्हणजेच काय? हुशार. आउल म्हणजेच काय? घुबड. तर वाईज हुशार आहे. आउल कसा आहे? घुबड कसा आहे? हुशार किंवा शहाणा आहे. तर वाईजला काय केलेलं आहे? अंडरलाईन. कारण वाईज हा काय आहे? डिस्क्रायबिंग वर्ड्स आहे. तर आउल हा काय झालेला आहे? नेमिंग वर्ड झालेला आहे. तर नेमिंग वर्ड्सला इथं आपल्याला काय करायचं आहे? सर्कल करायचं आहे. तर सेकंड वन मध्ये अ बिझी बी देण्यात आलेला आहे. बिझी म्हणजेच काय? व्यस्त, सतत कामात राहणे. बी म्हणजेच काय? मधमाशी. तर मधमाशी काय असते? सतत बिझी असते. मध गोळा करण्यात काय असते? ती बिझी असते. तर बी बद्दल इथं काय करण्यात आलेलं आहे? डिस्क्रायबिंग करण्यात आलेलं आहे. तर बिझी होईल डिस्क्रायबिंग वर्ड, तर बी झालेला आहे नेमिंग वर्ड्स. थर्ड वन पिक्चर मध्ये दाखवण्यात आलेला आहे अ ब्रेव लॉयन. तर लॉयन म्हणजेच काय? सिंह कसा आहे? ब्रेव आहे, धाडसी आहे. धाडसी सिंह म्हणतो ना, सिंहाबद्दल इथं काय सांगण्यात आलेलं आहे? लॉयन बद्दल इथं आपल्याला डिस्क्राईब करण्यात आलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे. तर ब्रेव झालेला आहे डिस्क्रायबिंग वर्ड्स, लॉयन झालेला आहे नेमिंग वर्ड्स. फोर्थ वन पिक्चर मध्ये माऊस दाखवण्यात आलेला आहे. तर माऊस कसा आहे? अ क्वाईट माऊस. क्वाईट म्हणजेच काय? शांत. तर येथे क्वाईटला काय म्हणूया? डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणूया आणि माऊसला काय करूया? नेमिंग वर्ड्स म्हणून सर्कल करून लिहून घेऊया. फिफ्थ वन देण्यात आलेला आहे अ प्राऊड पिकॉक. तर प्राऊड येथे आलेला आहे डिस्क्रायबिंग आणि पिकॉक झालेला आहे नेमिंग वर्ड्स. सिक्स्थ वन देण्यात आलेला आहे अ स्लाय फॉक्स. स्लाय फॉक्स म्हणजेच धूर्त. स्लाय फॉक्स म्हणजेच काय? धूर्त कोल्हा. स्लाय हा झालेला आहे डिस्क्रायबिंग, फॉक्स झालेला आहे नेमिंग वर्ड्स. सेवेंथ वन देण्यात आलेला आहे अ फेथफुल डॉग. फेथफुल म्हणजेच काय? प्रामाणिक. फेथफुलला काय करून घेऊया? अंडरलाईन करून घेऊया. डॉगला काय करून घेऊया? सर्कल करून घेऊया. एथ वन पिक्चर मध्ये दाखवण्यात आलेला आहे अ जेंटल लॅम्ब. जेंटल म्हणजेच काय? सभ्य. लॅम्ब म्हणजेच काय? मेंढी. तर जेंटल होईल डिस्क्रायबिंग वर्ड्स, लॅम्ब झालेला आहे इथं नेमिंग वर्ड्स. तर त्याला इथे अंडरलाईन आणि सर्कल करून घेऊया. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 26 डिस्क्रायबिंग वर्ड्स हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.